आज आपण बघणार आहोत वांग्याचं भरीत। चला मग बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण वांगे गॅसवर भाजून घेऊया। मी या वांग्याला थोडे छिद्र पाडणार आहे आणि नंतर गॅसवर ठेवणार आहे, म्हणजे जेणेकरून फुटणार नाही ते वांगे। तुम्ही अशाही प्रकारे भाजू शकता किंवा तुमच्याकडे जाळी असल्यास तुम्ही जाळीवर पण भाजू शकता, पण मी असेच भाजून घेणार आहे। अतिशय टेस्टी असं वांग्याचं भरीत लागते। तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा, खूप छान होते। मी सर्व वांग्यांना छिद्र पाडून घेतलेलं आहे आणि छानपैकी आपण खरपूस असं भाजून घेणार आहोत। वांग्याच्या भरीतासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे छोटे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 1 कांदा घेतलेला आहे, लसूण चॉप करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर। आपण वांगे भाजल्यानंतर बघूया समोरची प्रोसेस। छान अशी आपली वांगी भाजलेली आहेत। आपण याची सालं काढून घेऊया। वांग्याची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहे आणि त्यासोबत मी चेक सुद्धा केलं की कुठे कीड वगैरे लागलेली होती का, पण कुठेही कीड लागलेली नव्हती आणि जेवढी मोठी वांगी होती पण तेवढीच कवळी होती। मी याला छानपैकी मॅश करून घेतलेलं आहे। चला मग आता पुढची सुरुवात करूया। मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे, सोबतच मोहरी अर्धा चम्मच, जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपण चॉप केलेला लसूण घालणार आहोत। लसूण थोडा जास्तच प्रमाणात घातलेला आहे, मी अख्खा 1 गाटा घेतलेला होता। छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। थोडासा कांदा असा गुलाबीसर रंगावर आला यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत। आपला कांदा छानपैकी गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत, कमी तिखट असलेली, थोडी चवीला, आणि टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो घालून झालेला आहे, छानपैकी परतून घेऊया। टोमॅटो आपले छान परतून झालेला आहे। यामध्ये आपण सुके मसाले घालूया। सर्वप्रथम मीठ चवीनुसार, थोडी धनिया पावडर, एक चमचा लाल तिखट, आणि थोडा कांदा लसूण मसाला, आणि थोडीशी हळद। तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस वांग्याचं भरीत करून बघा, खूप चवीला अप्रतिम लागते। तुम्ही गरम गरम भाकरी सोबत
किंवा पराठ्यासोबतही खाऊ शकता, एवढं अप्रतिम लागते चवीला। हे छान आता मिक्स झालेलं आहे, थोड्या वेळाला फ्राय होऊ देऊया। आपलं वांग्याचं भरीत यामध्ये टाकलेलं आहे आणि एकजीव करून घेणार आहोत आपण। तुम्ही बघू शकता हे एकजीव करून झाल्यानंतर आपण यावर शेवटची प्रोसेस करूया। वांग्याचं भरीत छानपैकी आपलं परतून झालेलं आहे। यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत। मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर झाल्यानंतर आपल्याला थोडं 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं आहे याला। मग आपलं वांग्याचं भरीत रेडी आहे। चवीला अप्रतिम लागते, नक्की ट्राय करा। अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच आवडेल। आपलं झणझणीत असं वांग्याचं भरीत रेडी आहे। कसं वाटलं तुम्हाला वांग्याचं भरीत? नक्की कमेंट करून कळवा। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।